महाराज निघाले. अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या पाठीशी, सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या सोबत सिंहासनाच्या दिशेनं महाराज निघाले. गणपती, गजाश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती, न्यायनीती धुरंधर, राजनीती धुरंधर, राजय शिवछत्रपती सिंहासनाकडे निघाले. त्या सुवर्ण सिंहासनाच्या पाठीमाग अधिकारदर्शक राजचिन्ह झळकत होती. सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर स्वर्णमत्स्य, मोरचल, अश्वदलाची, आरमाराची, सामर्थ्याची सारी सारी चिन्ह झळकत होती. खर तर एका सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची 2 पारडी. हेनरी ऑक्झेंडेन लिहितो, महाराजांचं स्वराज्य निपक्ष न्याय देईल हे सांगणारं हे प्रतीक होतं. खरं तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आत्ताचा. न्यायालयात न्यायदेवतेच्या हातात ती पारडीच तराजूची दिसते. 350 वर्षापूर्वी महाराजांनी निपक्ष न्यायाचं प्रतीक लावलंय सिंहासनाच्या पाठीमाग. स्वराज्य उभा केलं महाराजांनी, पण विचार पहिला केला. या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण केलेलं हे स्वराज्य तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, या स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्त नंतर हिंदुस्थानात स्वतःचं पहिलं आरमार उभारलं. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभा राहिलं, पण आरमार म्हणलं की जहाजं लागणार, तोफा लागणार, दारुगोळा लागणार. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घेतली जायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आत्मनिर्भर भारताची बीजभरणी महाराजांनी 350 वर्षापूर्वी केली. जे घडेल ते इथंच, मेड इन इंडिया.